हॅलो नमस्कार. मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन UK या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्या ट्रेन दिसत आहेत. या ट्रेनना पाहून तर मला मुंबई लोकलची आठवण झाली. पण ही मुंबई नसून आम्ही आज फिरण्यासाठी आलो आहोत यॉर्क या शहरामध्ये. तर या ट्रेन कुठे आहेत आणि कोणत्या ट्रेन आहे याची माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तर कळेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळी सकाळी आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि थेट पोचलो जाऊन यॉर्क शहरामध्ये. तर यॉर्क शहर हे स्पेशली आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध आहे. पण इथे आमचं स्वागत केलं ते म्युझिक आणि सिंगिंगने. तर इथे चालू आहे कॅनन सिंगिंग. तर कॅनन सिंगिंग म्हणजे ज्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त माणसं एकच मेलोडी सॉन्ग गात असतात, पण ते वेगवेगळ्या टायमिंगला गात असतात. जसं की एकाची पहिली ओळ संपत येते तोपर्यंत दुसरा त्याच ओळी सुरू करतो पुन्हा नव्याने. तर असं वाटतं की सॉन्ग आता संपणार आहे, पण ते संपत नाही, तर ते राऊंड अँड राऊंड चालूच राहतं. त्याच्यामुळे एक लॅड म्युझिक एक्सपिरियन्स आपल्याला अनुभवायला मिळतो. इथे तो आम्ही अनुभवला आणि त्याच्यामुळे दिवसाची सुरुवात तर एकदम प्रसन्न झाली, कारण म्युझिकने दिवस छानच जातो. तर इथे थोडा वेळ थांबल्यानंतर आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. तर पुढे जाऊन आम्हाला एक स्ट्रीट लागलं ज्याचं नाव होतं मेडिकल शॉपिंग स्ट्रीट. तर हे ते स्ट्रीट आहे. दोन्ही बाजूने खूप अशी अँटिक दुकानं होती. तर असं म्हटलं जातं की ही स्ट्रीट जी आहे ती हॅरी पॉटर सिरीज आहे त्याला इन्स्पायर होऊन बनवलेली आहे. त्याच्यामुळे इथे हे तुम्ही शॉप बघू शकता. तिथे हॅरी पॉटरमध्ये वापरलेल्या गोळ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे भरपूर असे गोष्टी होत्या ज्या भीतीदायकसुद्धा होत्या आणि भरपूर बघण्यासारख्यासुद्धा होत्या. मॅजिक शो चालू होते आणि ते आहे फज पॅन्ट्री. तर ह्याच्यामध्ये चॉकलेट खूप सुंदर मिळालं. आम्ही इथे टेस्ट केलं चॉकलेट थोडंसं आणि पुढे निघालो आम्ही. तेवढ्यात आम्हाला लागलं एक कॅथियार्ड. कॅथियार्ड म्हणजे चर्च, इथे ते लोक कॅथियार्ड बोलतात. तर सुंदर असं आर्किटेक्चर तुम्ही इथे बघू शकतात. तिथे फोटो पण खूप सुंदर येत होते, त्याच्यामुळे आम्ही थोडेसे फोटो काढले. थोड्या वेळ थांबलो आणि खूप सुंदर व्ह्यू होता. आर्किटेक्चर इतकं भारी होतं की बघत राहावंसं वाटत होतं. बारीक बारीक नाजूक कामसुद्धा त्याच्यामध्ये केलं होतं. हे भरपूर जुनं काम होतं, पण तरी त्यांनी त्या काळामध्ये सुद्धा इतकं छान बांधलेलं आहे आणि अजूनही ते तसंच ठेवलेलं आहे. याचं कौतुक वाटतं. पुढे निघालो आम्ही. तर आम्हाला दिसली एक स्कूटर जी इथे क्वचितच पाहायला मिळते, म्हणून समिहा जाऊन त्याच्यावर बसलेली आहे. आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला लागलं एक मार्केट ज्याचं नाव होतं शॅम्बल यॉर्क मार्केट. तर हे ते मार्केट आहे. बघू शकता तुम्ही. हे जे पोस्टर ठेवलेले आहे ते हँड पेंटिंग आहे, म्हणजे हाताने काढलेले वगैरे चित्र आहेत आणि भरपूर मोठं मार्केट होतं. आणि इथे सुद्धा अँटिक वस्तू भरपूर ठेवलेल्या होत्या, पाहण्यासारख्या होत्या. म्हणजे कवटी वगैरे सहसा आपण कुठे पाहत नाही, पण इथे मार्केटमध्ये अशा भरपूर अँटिक गोष्टी ठेवलेल्या आहेत. टुरिझम प्लेस असल्यामुळे आणि अँटिक गोष्टी इथे मिळत असल्यामुळे त्याचे भावही तसेच होते. तर आम्ही फक्त इथे बघितल्या गोष्टी, काही घेतल्या नाही कारण खूपच महाग वाटत होत्या. पण मार्केट बघण्यासारखं होतं. इतकं फिरून झाल्यानंतर आम्हाला लागली भूक, म्हणून आम्ही गेलो खाण्यासाठी. तर इथे आहे पेरी पेरी चिकन पिट्टा ब्रेड बॉक्स. त्याच्यामध्ये श्रेडेड चिकन, पिट्टा ब्रेड, फ्रेंच फ्राईज विथ सॉस अँड मेयोनीज आणि सलाड दिलं होतं थोडंसं. छान होतं पण ते. त्याच्यानंतर आम्ही गेलो रेल्वे म्युझियमला. तर हे आहे यॉर्कचं रेल्वे म्युझियम. तुम्ही बघू शकता तिथे जुन्या आणि खूप वेगवेगळ्या टाईपचे इंजिन किंवा त्याचे डबे असे इथे ठेवण्यात आलेले आहेत. खूप भव्य असं म्युझियम होतं हे. इथे जेवढ्या जुन्या गोष्टी असतात तेवढ्याच त्या छान प्रकारे हाताळल्या जातात किंवा ठेवल्या जातात. तर या सर्व दिसणाऱ्या ट्रेन ह्या खूप जुन्या ट्रेन आहे, म्हणजे 1800 वगैरेच्या काळातल्या आहेत. पण त्यांची ठेवणी तुम्ही बघू शकतात किती छान आहे. म्हणजे ही 1830ची आहे रेल्वे कोच, पण तुम्ही बघू शकता त्याला आत्ता बनवल्यासारखी ती नवीन कोरी दिसते.
तर मेंटेनन्स आणि क्लीननेससोबत ते लोक त्या गोष्टीची माहिती म्हणजे हिस्ट्री ही खूप छान प्रकारे दर्शवतात. म्हणजे कधी काय बनली आहे गोष्ट वगैरे. ती इथे आहे मिल्क. आणि सर्वच ट्रेन तुम्ही आतून कशा दिसतात हे देखील बघू शकता. त्याच्यासाठी त्यांनी ट्रेनच्या बाजूला अशा जिने लावून ठेवले होते, ज्याच्याने तुम्हाला आतमध्ये काय आहे ते दिसणार. आणि भरपूर साऱ्या ट्रेन होत्या. ही जी निळ्या रंगाची दिसते ती मालगाडी आहे. त्याच्या बाजूला एक छोटासा ब्रिज होता, ज्याच्यावरती जाऊन तुम्ही वरून देखील बघू शकता ट्रेनचा टॉप कसा दिसतो वगैरे. आणि सर्वच ट्रेन इथून या ब्रिजवरून सहज दिसत होत्या. त्याच्यानंतर ही आहे टनलच्या आतमधून जाणारी ट्रेन. आणि ही मला बुलेट ट्रेन्सची आठवण करून देत होती. तर त्याच्यामुळे आम्ही या ट्रेनच्या आतमध्ये देखील गेलो. कसं दिसतं ते तुम्ही बघा. अशी ही आतून ट्रेन दिसते. ट्रेन जरी एकाच जागी उभी असली तरी समिया त्या गोष्टीचा आनंद घेते. बघू शकता तुम्ही किती कम्फर्टेबल सीट वगैरे आहेत. TV वगैरे पण आतमध्येच आहे. हा आहे प्ले एरिया. इथे जिथे कुठे जाऊ तिथे लहान मुलांसाठी प्ले एरिया हा असतोच. तर इथे त्यांनी ट्रेनची प्रतिकृती बनवली आहे, जेणेकरून मुलांना आनंद वाटेल ट्रेन चालवण्याचा वगैरे. बाय बाय ट्रेन. दिसली ट्रेन? आता येणार आहे ट्रेन. तर हे आहे ट्रेनचं मिनिएचर. अगदी लहान लहान ट्रेन आणि स्टेशन वगैरे त्यांनी बनवलेलं आहे. म्हणजे इतकं डिटेलिंग केलेलं आहे की असं वाटतं की प्रत्यक्षात आपण ब्रिजवरती उभं राहून खाली ट्रेनचे ट्रॅक वगैरे बघतोय. तर ह्या ट्रेन बघून तर एक गाणं नक्कीच आठवत असेल आपल्या सगळ्यांना. झुक 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 आगीना गाडी, मामाच्या गावाला जाऊया असं. तर ही अजून स्टेशनपासून लांब आहे ट्रेन, त्याच्यामुळे आजूबाजूला बिल्डिंग्स वगैरे नाही आहेत. बघून असं रिअल ट्रेन असल्याचा फील होतं. पण आता इथे टनल आहे, टनल नक्की ट्रेन जाणार आहे. आणि इथे दुसरी ट्रेन पण दिसते. म्हणजे आपल्यालाच बघून इतकी मजा वाटते. लहान मुलं तर खूपच एन्जॉय करतात. इथे टनल क्रॉस करून तिने आता सिटीमध्ये एंट्री केली. त्याच्यामुळे इथे बिल्डिंग वगैरे तुम्ही बघू शकता. स्टेशन वगैरे बनवलेलं आहे. तर असं हे मिनिएचर आहे. तर असं होतं हे यॉर्कचं रेल्वे म्युझियम. हे सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही आता निघालो आहोत पुढच्या रस्त्यावर. यॉर्कशॉच्या ओवस या नदीवरती, इथे नदीवरती सगळ्या रेसिंग वगैरे चालू होत्या. त्याच्यामुळे आम्ही खाली जाऊन त्यांना चेअरअप करू लागलो. कॅटेगरीमध्ये रेसिंग चालू होतं. जसे की आत्ता चालू आहे ती सिंगलची रेसिंग चालू आहे. याच्यानंतर डबलची पण रेसिंग झाली. त्याच्यानंतर ग्रुपमध्ये रेसिंग होती. आणि जेव्हा कोणी एक जिंकेल तेव्हा तो हॉर्न वाजतो.
समिया त्यांना खूप चेअरअप करते. भले ते ओळखीचे नाही तरी सुद्धा. And a great finish from the other university girl. Well done. कक्षावाला सर्व रेसिंग पाहिल्या. संध्याकाळचे 6 वाजून गेले होते म्हणून आम्ही इथून निघणार होतो. तेवढ्यात आम्हाला दिसली इथे डकची ट्रेन. किती शिस्तीत ते लोक चाललेत एका मागोमागे. कोणी कोणाला ओव्हरटेक वगैरे नाही करत आहे. देन या शांत यॉर्कची वॉल, जशी की चायना वॉल आहे तशी ही यॉर्कची वॉल आहे. तर ही 3 किलोमीटरपर्यंत लांब होती आणि थोडी उंच असल्यामुळे खालचं यॉर्क शहर, त्याचं आर्किटेक्चर, त्याचे रोड सगळं आम्हाला व्यवस्थित पाहता आलं. आणि तिथून मग आम्ही निघालो घरी. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.